नमस्कार, विज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 23 जुलै 2025। तर आज विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मराठवाड्याचा जो नांदेड, धाराशिव आणि परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी, सर्व दूर नाही, बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक विभाग आणि त्याचबरोबर पुणे विभागामध्ये मात्र पावसाचं स्वरूप तुरळक ठिकाणीच असणार आहे। पण काही ठिकाणी तुरळक ठिकाणीच, पण ज्या ठिकाणी पाऊस पडला त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्याच पावसाची शक्यता। कोकणामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे, मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या। आज तर उद्या आहे 24 तारीख। तर 24 तारखेला उद्या विदर्भामध्ये, पूर्व विदर्भामध्ये, नागपूर विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर नागपूर विभागाचा जो पूर्वेकडचा छत्तीसगड राज्य, त्या भागामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। लो प्रेशर तयार होत आहे बंगालच्या खाडीमध्ये, त्यामुळे तिथे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मात्र 25 तारखेला विदर्भ म्हणजे पूर्ण विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती विभागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे 25-26 तारखेला। त्याचबरोबर 27-28 तारखेला नाशिक विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। आणि तसेच मराठवाड्यामध्ये 25 तारखेला 26 तारखेला पण मध्यम ते काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये मराठवाड्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार ते मुसळधार स्वरूपाची सुद्धा पावसाची शक्यता आहे। पण मराठवाड्याचा जो दक्षिणेकडचे भाग आहे त्यामध्ये लातूर, धाराशिव आणि बीड या भागामध्ये मात्र मध्यम ते एका दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता किंवा हलक्या पावसाची शक्यता आहे। आणि एकंदर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये हा पाऊस कमी असणार आहे। पण पाऊस हा सर्वदूर पाऊस पडणार आहे। काही भागामध्ये रिमझिमवर सुद्धा शेतकऱ्यांना समाधान मानावं लागेल। हा पाऊस 28 तारखेपर्यंत आहे आणि 28 तारखेच्या नंतर मात्र परत अजून 29 आणि 31 तारखेला परत अजून एक लो प्रेशर हे विदर्भाकडूनच जाणार आहे। विदर्भामध्ये पण तो लो प्रेशर जे आहे थोडंफार कमकुवत असेल। विदर्भामध्येच फक्त नागपूर आणि अमरावती भागामध्येच पावसाची शक्यता आहे। उर्वरित मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे। तसे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे। तर परत आता 1 ऑगस्टपासून म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचं जे आहे स्वरूप असेल आपल्या राज्यामध्ये, ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये अत्यंत पावसाचं स्वरूप जे आहे विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। म्हणजेच पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी होत आहे। खंड सुरू होण्याची शक्यता आहे, खंड पडण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये। तर हा खंड जवळपास 17-18 दिवस राहण्याची शक्यता आहे। ऑगस्टमध्ये हा खंड पडण्याची शक्यता आहे। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत पण खंड राहण्याची शक्यता आहे। एकंदर जर पाहिलं तर 15 ते 18 दिवसापर्यंत खंड राहण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये। पण हा खंडाची तीव्रता जी असेल ती खंडाची तीव्रता दक्षिण महाराष्ट्रामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर जिल्हा, त्याचबरोबर परभणी जिल्हा या जिल्ह्यामध्ये मात्र तीव्र खंड राहण्याची शक्यता आहे। मात्र उर्वरित जो उत्तर महाराष्ट्र आहे त्यामध्ये विदर्भ, अमरावती विभाग आणि नाशिक विभाग या विभागामध्ये मात्र जी पण शक्यता आहे। पण एकंदर पाहिलं तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये तीव्र खंडाची शक्यता आहे। पण त्या खंडामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडतो आहे। तुम्ही लक्षात असू द्या की जे खंडामध्ये पूर्णतः पाऊस नाही असं नसतं की उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो, तर हा पावसाळा आहे, तर पावसाळ्यामध्ये सुद्धा हा खंडामध्ये पाऊस पडतो। पण तो सर्वदूर नसतो पाऊस, ठिकठिकाणी पाऊस पडू शकतो। काही ठिकाणी पडला तो 15-20 मिनिटाचा किंवा अर्धा तासाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतो। आणि पुढे हे जे ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये तापमान वाढ असते। तापमान वाढीमुळे सुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन ऑगस्टमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस सुद्धा पडतात आणि ते पडण्याची सुद्धा शक्यता आहे। त्याचबरोबर म्हणजेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये जोरदार सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकतात, पण ते क्षेत्राने कमी असणार। पण त्याच तुलनेने उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र खंडाची तीव्रता जाणवणार नाही किंवा खंड जाणवणार नाही। त्यामध्ये मुख्य प्रामुख्याने जिल्हे जे आहेत त्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा खंड जाणवणार नाही। त्याचबरोबर अमरावती विभागामधील अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा खंड हा जाणवणार नाही। त्याच प्रामुख्याने म्हणजे नाशिक विभागामध्ये सुद्धा हा खंड जाणवणार नाही। त्यामध्ये खंडाची तीव्रता जाणवणार आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। म्हणजे एकंदर पाहिलं आपण तर जूनपासून ते जुलै संपेपर्यंत ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे त्याच भागामध्ये पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे। आणि येणारा जो लो प्रेशर आहे म्हणजे ह्या पुढच्या तारखेला
की जे आज 25 तारखेपासून पुढे ते 25, 26, 27 तारखे 28 तारखेला जो पाऊस येणार आहे तो पण पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रामध्ये कमी असणार आहे, पण तो सर्वदूर पडणार पण तो कमी असणार आहे. आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मात्र मुसळधार स्वरूपाच्या काही ठिकाणी पावसाची पण शक्यता आहे. एकंदर ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. एकंदर पाहिलं तर 18 ऑगस्टपर्यंतचा हा झाला आपला 18 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज. तर माऊली चिकणी हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.